बाळ रडायचं थांबलं. पण मातेच्या मनात भीती वाढली होती की स्वराज्याचा नियम मोडलाय. जर राजासनी समजलं तर राजा मला टकमो टोकावरून फेकून देतील आणि माझ्यासोबत या ताण्याला पण. सर रात्र कशी तरी गेली हो. दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी खालच्या गावातून बातम्या पोचल्या. हिरकणी कुठे गेली आहे, हिरकणी कुठे गेली आहे. अहो शोध लावायला पाहिजे. बातमी राजांकडे गेली. राजे काय सांगतायत, गडकरी आपण तिला दरवाजातून गडावरती घेऊन आला होतात. होय राजा. मग निश्चित बाळाचा विचार करत माता गडाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी राहिली असेल, बेशुद्ध पडली असेल. पूर्ण गडाला वेढा द्या. गड शोधावरून नाही सापडली. काय सांगतात गडकरी, आपले राजे सांगतात गडकरी पूर्ण रायगड शोधा, सापडेल निश्चित कुठेतरी सापडेल. अहो रायगड शोधला, सापडली नाही. राजे सांगतात गडकरी बाळासाठी कुठून उतरायच्या नादात स्वतःचा जीव घालवला असेल. एक काम करा, गडाला खालून वेढा द्या, काही ना काही सापडेल. खालून वेढा दिला पण काही ना काही सापडलं नाही. गडकरी काय सांगतात, आपले राजे शेवट काय सांगतात, गडकरी एक काम करा, दोघे जण जा आणि तिच्या घरी तेवढा कळवून या. गडकरी जाणारे राजा सांगतात, अहो राजा घरी ते 2 महिन्याचं तिचं ताणं बाळ आहे महाराज. त्या ताण्याला सांगून काय समजणार हो. गडकरी रायगड सोडून रायगडाच्या पायथ्याजवळ पोचले. हिरकणीच्या घराजवळ पोचले. दरवाजा लावलाय. आतमध्ये लेकरू दाही दाही रडतंय. गडकरी खरोखर मनात घाबरले होते. स्वतःच्या मनात विचार करू लागले, निश्चित या ताण्यासाठी त्याच्या आईने तिचा जीव कुठेतरी धोक्यात घातलेला दिसतोय. दरवाजा ठोकावला. दरवाजा आता उघडेल, दरवाजा मग उघडेल. दरवाजा उघडला नाही. बराचसा वेळ झाला. पुन्हा दरवाजा ठोकावला, उघडला नाही. आणि नंतर मग दरवाजा आदळला. आणि दरवाजा आदळल्यानंतर पाहिलं तर ती माता त्या लेकराला कुशीमध्ये घेऊन एका कोपऱ्यात बसली होती. मनामध्ये प्रचंड घाबरली होती. गडकरी विचारात पडले, जी आई गडावरती होती ती आता सुखरूप घरी पोचले, पण अंगावरून रक्त वाहतंय, अंगावर जखमा झाल्यात, म्हणजे निश्चित कुठून तरी ही आई या बाळासाठी उतरले. एक काम करावं, राजांना बातमी सांगावी, राजा काहीतरी तोडगा काढतील. गडकरी गडावर आल्या. राजाला सांगितलं आता तिने स्वराज्याचा नियम मोडलाय, तिला शिक्षा होणार आहे. आजूबाजूच्या गावातले लोक शिक्षा बघायला सदरेमध्ये जमा झाले होते. राजे काय सांगतात, एक काम करा, पालखी घेऊन खाली जा, तिला आणि तिच्या लेकराला तेवढं पालखीमध्ये बसवा, ताबडतोब सदरेवर घेऊन या. पालखी घेऊन खाली गेले. लेकराची आई लेकरू पालखीत बसवलं. आणि पालखीत लेकरू बसवल्याच्या नंतर ती पालखी गडावरती आणायला सुरुवात केली. पालखी रायगडावर आली. पालखी नगारखान्यातून सदरेत पोचली. दरबार गच्च भरलाय. अहो नजर पोचत नव्हती. एवढी लोक दरबारात पोचलीत कशासाठी, तर फक्त एका आईला शिक्षा काय होती ती बघण्यासाठी.